चटकदार बाय मोहिनीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण चमचमीत मटणाच्या भाजीलाही मागे टाकणारी मशरूमची भाजी बनवलेली आहे। भाजीच्या कलर वरूनच अंदाज आला असेल भाजी किती सुंदर झालेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं आपण ही भाजी अगदी कमीत कमी वेळेत केलेली आहे। ग्रेव्ही करता जो मसाला वापरलेला आहे तोही आपण वाटून घेतलेला नाहीये आणि प्रेशर कुकर मध्ये आपण ही भाजी केलेली आहे, त्यामुळे भाजी अगदी झटपट तयार झालेली आहे। आणि ग्रेव्ही करता आपण मसालाही वाटून घेतला नाहीये, तोही आपण प्रेशर कुकर मध्येच बनवलेला आहे। चला मग तर पाहूयात ही चमचमीत भाजी कशी बनवायची ते। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण भाजी बनवायला सुरुवात करू। भाजी बनवण्याकरता या ठिकाणी आपण मशरूम घेतलेले आहेत। साधारण 400 ग्रॅम मशरूम आहे। तर मशरूमला अशा प्रकारे थोडी माती असते, तर त्याकरता मशरूम आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे आपण मशरूम कापून घेऊयात। मशरूमचा जो खालचा भाग आहे तो कापून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्ही त्याचे पीसेस करू शकता। तुम्हाला हवे असेल तर आणखी छोटे पीसेस केले तरी चालेल किंवा ह्यापेक्षाही मोठे पीसेस ठेवले तरी चालेल। या ठिकाणी मशरूम कापून झालेले आहे, त्यामध्ये 2 मोठे चमचे पावभाजी मसाला घातलेला आहे। पावभाजी मसाल्याऐवजी या ठिकाणी तुम्ही मटण मसाला वापरू शकता, चिकन मसाला वापरू शकता किंवा सब्जी मसाला वापरला तरी चालेल। अशा प्रकारे मसाला सर्व मशरूमला लावून घ्यायचा आहे आणि मशरूम अर्धा तासाकरता मॅरिनेट करायला ठेवू। तर झाकून ठेवायचं आहे अर्धा तासाकरता आणि तोपर्यंत मसाल्याची तयारी करून घेऊ। तर मसाला आपण प्रेशर कुकर मध्येच बनवणार आहोत, त्यामुळे आपल्याला मिक्सरची बिलकुल गरज नाहीये। कुकर गरम झालेला आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे। लसूण घालूयात। लसूण अगदी 1 मिनिटाकरता परतवून घेऊ। 2 कांदे घालायचे आहेत। या ठिकाणी कांदा आपल्याला 1 ते 2 मिनिटाकरता परतवून घ्यायचा आहे। जास्त परतवून घ्यायची गरज नाहीये, अगदी 1 ते 2 मिनिटाकरता परतवून घ्यायचा आहे। अर्धा चमचा किसलेला अद्रक घालूयात। लसूण लवकर शिजला जातो आणि तो पटकन बारीकही होतो, पण अद्रकचे जर आपण तुकडे घातले तर अद्रकचे तुकडे हे पटकन शिजत नाही आणि ते बारीक होत नाही, त्याकरता आपण अद्रक किसून घेतलेला आहे। मिक्स करून घेऊ। तर हा मसाला करायलाही फार वेळ लागत नाही। मीडियम टू हाय फ्लेमवर 2 ते 3 मिनिटाकरता कांदा परतवून घेतलेला आहे। 2 टोमॅटो घालूयात। अर्धा चमचा मीठ घालूयात। मिक्स करून घेऊ आणि टोमॅटो ही आपल्याला फक्त 1 मिनिटाकरता परतवून घ्यायचा आहे। अर्धा चमचा हळद घालूयात। 2 चमचे मिरची पावडर घालायची आहे। 2 चमचे कांदा लसूण मसाला घालूयात आणि मिक्स करून घेऊ। मसाला शिजण्याकरता जितकं पाणी आवश्यक आहे तितकं घालायचं आहे। तर ह्या ठिकाणी साधारण मी पाऊण ग्लास पाणी घातलेलं आहे आणि कुकरला मध्यम आचेवर 2 शिट्ट्या द्यायच्या आहेत। तर या ठिकाणी 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकर थंड झालेला आहे आणि कांदा, टोमॅटो आणि लसूणही छान शिजलेला आहे। गॅस सुरू करायचा आहे। गॅस अगदी मंद आचेवर ठेवायचा आहे। मॅशरने मसाला मॅश करायचा आहे। अगदी 2 ते 3 मिनिटात मसाला अगदी व्यवस्थित बारीक होतो। तर तुम्ही पाहू शकता मसाल्यामधलं पाणीही आटलेलं आहे। आता त्यामध्ये 2 मोठे चमचे धना पावडर घालायचे आहे, त्यामुळे भाजी घट्टसर व्हायला मदत होते आणि भाजीमधलं राहिलेलं पाणी हे लवकर आटेल। या ठिकाणी मसाला तयार झालेला आहे। खूप सारी कोथिंबीर घालायची आहे। तर या ठिकाणी भाजी करता लागणारी ग्रेव्ही ही तयार आहे। ग्रेव्ही साईडला ठेवूयात आणि पॅन गरम करूयात। पॅन मध्ये 2 चमचे साजूक तूप घातलेलं आहे। साजूक तुपाऐवजी बटरही घालू शकता आणि 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। कोथिंबीर घालूयात आणि मॅरिनेट केलेले मशरूम घालायचे आहेत। मशरूम आपण मोठ्या आचेवर 2 ते 3 मिनिटाकरता छान परतवून घेणार आहोत। तुपामध्ये मशरूम परतवून घेतल्यामुळे मशरूमची टेस्ट ही खूप छान येते। मोठ्या आचेवर 2 ते 3 मिनिटाकरता मशरूम छान परतवून घेतलेले आहेत। प्रत्येक मशरूमला तुपाचे छान कोटिंग झालेलं आहे। तर ग्रेव्ही मध्ये मशरूम घालायचे आहेत। मिक्स करून घेऊ। चवीनुसार मीठ घालायचं आहे। 1 चमचा गरम मसाला घालूयात। मिक्स करून घेऊ।
साधारण अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि कुकरला मध्यम आचेवर 2 शिट्ट्या देऊयात। या ठिकाणी 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकर थंड झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की आपली भाजी किती सुंदर झालेली आहे। 1 चमचा कसुरी मेथी घालायची आहे। मिक्स करून घेऊ आणि मंद आचेवर 2 ते 3 मिनिटांकरता भाजी छान उकळू द्यायची आहे। अशा प्रकारे आपली मशरूमची भाजी तयार आहे। तर नॉनव्हेजच्या कोणत्याही भाजीला मागे टाकणारी ही मशरूमची भाजी तुम्ही नक्की करून पहा। भाजी खूप सुंदर होते आणि करायला फारसा वेळही लागत नाही। आपण ही भाजी प्रेशर कुकरमध्ये केल्यामुळे भाजी अगदी झटपट तयार होते आणि खायलाही अप्रतिम लागते। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।